आज आपण करूया छान असे धोंडे। त्यासाठी आपण एक मोठी वाटी तीळ घेतलेले आहे, एक छोटी वाटी शेंगदाणे आणि एक गुळाची ढेप। आता आपण गुळ छान किसून ठेवणार आहोत। तीळ आपण खरपूस रंगावर अगोदर कढईमध्ये भाजून घेऊयात। एकदम छान असे आपण खरपूस रंगावर तीळ भाजून घेणार आहोत। छान असे आपले तीळ भाजत आलेले आहेत। आता आपण छान तिळांना आता आपण ताटामध्ये घेऊयात काढून। छान आपले तीळ भाजलेले आहेत। आपण तीळ आता ताटामध्ये घेऊयात काढून। एकदम छान असे आपले तीळ भाजलेले आहे। आपल्या तिळाचा रंग बदललेला आहे। ताटामध्ये आता आपण तिळांना घेणार आहोत काढून। तीळ काढून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये छान असे शेंगदाणे घेऊयात भाजून। शेंगदाणे पण आपण खरपूस रंगावर घेणार आहोत भाजून। आता आपण शेंगदाणे घेऊयात भाजून। एकदम छान असे आपण खरपूस रंगावर तीळ ज्या पद्धतीने आपण भाजून घेतले तसेच आपण शेंगदाणे पण भाजून घेणार आहोत। शेंगदाणे पण आपले छान असे भाजून झालेले आहेत। आता आपण शेंगदाणे पण एका ताटामध्ये घेऊयात काढून आणि शेंगदाणे ताटामध्ये काढून घेतल्यानंतर शेंगदाण्याची साल घेऊयात काढून। छान असे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत ताटामध्ये काढून। आता शेंगदाण्याची साल आपण काढून घेऊयात। अशी छान आपण शेंगदाण्याची साल घेतलेली आहे आता काढून। आता आपण ताटामध्ये तिळाच्या मिक्स करून घेऊयात शेंगदाणे आणि मिक्सरमधून बारीक घेऊयात पेस्ट करून। छान अशी आपण तीळ आणि शेंगदाण्याची पेस्ट करून घेणार आहोत। मिक्स करून तीळ शेंगदाण्याची पेस्ट घेऊयात करून। अशी मस्त आपली तीळ आणि शेंगदाण्याची पेस्ट असा गुळ खिसून घेतलेला आहे आपण। आता तीळ शेंगदाण्याची पेस्ट आपण मिक्सरला लावून घेऊयात। छान अशी आपली तीळ शेंगदाण्याची पेस्ट झालेली आहे तयार। आता आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून छान मिक्स करून आणखी एकदा मिक्सरमधून तीळ आणि शेंगदाणे छान फिरून घेणार आहोत। गूळ आपण मिक्स करून घेतलेला आहे। गूळ मिक्स करून घेतल्यावर एकदा मिक्सरमधून फिरून घ्यायचं म्हणजे छान अशी एकदम मस्त कोन तयार होते तिळाची। एकदम छान अशी आपली तिळाची कोन तयार होते म्हणजे गूळ एकदम छान मधी मुरल्या जातो त्याच्या। छान अशी आपली एकदम मस्त बारीक अशी पेस्ट झालेली आहे तयार। तिळाची कोन तयार आहे आपली। आता आपण धोंडे घेऊयात करायला। अशी छान आपली तिळाची कोन झालेली आहे तयार। आता आपण छोटे छोटे अशा लाटा करून घेतलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये आपण तिळाची कोन घेऊयात टाकून थोडी थोडी करून। आता असे छोटे छोट्या गोळे करून त्याच्यामध्ये तिळाची कोन घेऊयात भरून। एकदम छान लागतात तिळाच्या कोंदीचे धोंडे। छान असे आपण थोडी थोडी करून तिळाची कोन भरून घेऊयात। आता धोंडे आपण पॅक करून घेऊयात। असे छान एक एक करून आपण अशाच पद्धतीने सर्व धोंडे घेणार आहोत पॅक करून। असे छान आपण धोंडे सर्व घेऊयात। झालेले आहेत आपले छान असे धोंडे तयार। आता आपण पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊयात। तेल टाकल्यानंतर धोंडे एकमेकाला चिटकत नाहीत म्हणून कधीही पाणी उकळत्या पाण्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं। असे छान असे आपले धोंडे झालेले आहेत तयार। लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा।